पेठवडगाव येथील आदर्श गुरुकुल संकुलात संविधान महावाचन सप्ताहास आजपासून सुरुवात झाली। यावेळी 1111 विद्यार्थ्यांच्या सहभागाने हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अमल महाडिक व दलित मित्र आमदार अशोकराव माने उपस्थित होते। आमदारांनी संविधानाचे महत्त्व विशद करताना सांगितले की भारतीय संविधान केवळ भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी मार्गदर्शक आहे। समतेची व समानतेची मूल्ये रुजवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान तयार केले। हा सप्ताह 7 दिवस चालणार असून दररोज 4 तास विद्यार्थी संविधानाचे वाचन करतील। या उपक्रमाची नोंद युनिव्हर्सल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होण्याची शक्यता आहे। कार्यक्रमाला आदर्श गुरुकुल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर डी.एस. घुगरे, सचिव सौ एम.डी. घुगरे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। तारा न्यूजसाठी प्रतिनिधी विक्रम केंजळेकर, कोल्हापूर। प्रथम मी आदर्श गुरुकुल विद्यालयाचे मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। कारण भारताचं संविधान हे 1111 विद्यार्थ्यांच्या माध्यमातून एका सप्ताहामध्ये वाचन करणं, याचं रेकॉर्ड बनवणं आणि या संविधानामध्ये नुसतं वाचन न करता याच्यामध्ये त्या वाचन झाल्यानंतर त्याचे प्रश्न उत्तर जवळजवळ ह्या संविधानाच्या पुस्तकामध्ये 2000 प्रश्नोत्तरं त्यांनी याच्यामध्ये आयोजित केलेली आहेत। नुसतं वाचन करून गेल्यानंतर त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने केली पाहिजे हे सुद्धा मार्गदर्शन याच्यामध्ये केलं जातं। नक्कीच हा उपक्रम सगळ्यांनी घेण्यासारखा आहे आणि याच्यामध्ये खूप काही शिकण्यासारखं आहे। त्यामुळं संविधान हे आपल्या देशाचं म्हणायला गेलं तर हृदय म्हणायला हरकत नाही, पण याच्यातूनच एक समतेचा एक संदेश, कर्तव्य, जबाबदारी यातून एक घेण्यासारखं आहे। त्यामुळं हा उपक्रम आम्हा सगळ्यांना एक आदर्श घेण्यासारखा आहे। त्यामुळे या संस्थेचं आणि या विद्यार्थ्यांनी ज्यांनी भाग घेतला त्यांचं मी मनापासून अभिनंदन। आदर्श गुरुकुल विद्यालयाच्या वतीनं 1111 विद्यार्थी आपल्या भारतीय घटना संविधान वाचनाचा कार्यक्रम आज या गुरुकुलमध्ये सुरुवात झालेली आहे। हर घर संविधान पंतप्रधान मोदी साहेबांनी जी घोषणा केलेली आहे त्याचं पहिलं प्रात्यक्षिक आपल्या ह्या भारतामध्ये आदर्श गुरुकुल विद्यालयाने चालू केलेलं आहे। आज सकाळीच 1111 विद्यार्थी जसं पारायण असतंय त्या पद्धतीनं या संविधानाचं वाचन ही मुलं करतायत। जगामध्ये आज आपल्या भारतीय घटनेला फार महत्त्व आहे आणि ती घटना आपल्या विद्यार्थ्यांनी समजावी, देश अखंड आहे तो राहावा, या विद्यार्थी दशेमध्ये या भारतीय घटनेचं महत्त्व त्यांना समजलं तर या देशामध्ये अनेक ठिकाणी चांगल्या पद्धतीचे परिणाम दिसून येतील आणि म्हणून या विद्यार्थ्यांना या घटनेच्या प्रती त्यांना चांगल्या पद्धतीचं ज्ञान मिळावं आणि या घटनेच्यामुळं अतिशय शांतता सुव्यवस्था जी आहे ती अबाधित राहावी ही भूमिका ठेवून आज या आदर्श गुरुकुल संस्थेनं हा आदर्श असा कार्यक्रम चालू ठेवलेला आहे। मला वाटतं वर्ल्ड ऑफ रेकॉर्डमध्ये याची नोंद झाल्याशिवाय राहणार नाही। नमस्कार। संविधानाचं अमृत महोत्सवी वर्ष याचा औचित्य साधून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधान वाचन सोहळा आदर्श गुरुकुल शिक्षण समूहामध्ये आज शुभारंभ झालेला आहे। यामध्ये 1111 विद्यार्थी सहभागी झालेले आहेत। दररोज 4 तासाचं वाचन करून या ठिकाणी या घटनेची माहिती घेणं, समजून घेणं हा उपक्रम सुरू आहे। तरी हातकणंगले तालुक्यातील, कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिकेतर कर्मचारी, पालक बंधू भगिनी, विद्यार्थी मित्र, सर्व नागरिकांनी या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्रपूर्वक विनंती। भावी पिढींना हा संदेश म्हणजे राष्ट्रते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हीच कल्पना शिकवली, ज्यांनी संविधान वाचले हा कुठेही कमी पडू शकत नाही। ज्यांनी संविधान वाचले ते शिक्षणाबद्दल असू दे, कशाबद्दल असू दे, पुढेही जाणार आणि इथून पुढेही देश आपल्या प्रगतीच्या मार्गावर नेण्याचा हा संदेश आहे। आज आदर्श गुरुकुल विद्यालयामध्ये जे संविधानाचं वाचन म्हणजे अमृत महोत्सव वर्षासाठी वर्ष म्हणून घोषित केले आणि आज तर संविधानाचं वाचन चालू आहे त्यासाठी आम्हाला आमंत्रित केलेलं आहे घुगरे सर आणि घुगरे मॅडम यांनी। त्यांनी जो हा उपक्रम या विद्यालयामध्ये राबवलेला आहे हा खरोखरच कौतुकास्पद आहे आणि विद्यार्थिनींच्यावर हे खरोखरच चांगले संस्कार या विद्यालयाकडून घडत आहेत याचा आम्हाला खरोखर अभिमान वाटतोय। बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना।
ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.